विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सक्सेस मिशन चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बालमानसशास्त्रातला अध्ययन संक्रमण हा टॉपिक पाहणार आहोत. सुरुवात करूया लगेच. पहिला तर शाळेच्या भिंतीपलीकडील जग. शाळेत शिकलेल्या गोष्टींचा बाहेरच्या जगात उपयोग होणे म्हणजेच काय आहे? अध्ययन संक्रमण होणे. शिक्षण व जीवन एकरूप असावे. एका परिस्थितीत मिळवलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत वापरता येणे ही शिक्षणाची सार्थकता आहे. तर जे अध्ययन संक्रमण म्हणजे काय असतं, तर एका परिस्थितीत मिळालेल्या ज्ञानाचा आपण वापर दुसऱ्या परिस्थितीत करू शकतो. म्हणजेच अगोदर शिकलेल्या कार्याचा नंतर शिकलेल्या कार्यावर होणारा परिणाम. म्हणजेच एका विवक्षित परिस्थितीमध्ये मिळालेली माहिती, संपादन केलेले एखादे आपले कौशल्य, तंत्र किंवा मनाची वृत्ती याचा उपयोग दुसऱ्या परिस्थितीमध्ये होतो तेव्हा त्याला काय म्हणतात? अध्ययन संक्रमण म्हणतात. अध्ययन संक्रमणाचा वापर हा शालेय अध्ययनाकडून व्यावहारिक जीवनामध्ये जर झाला तर ते अध्ययन संक्रमण झालं असं म्हणू शकतो. जसे एका परिस्थितीत आपण एक गोष्ट शिकतो व तिचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये उपयोग होतो याचा अर्थ अध्ययन संक्रमण होते. जसे गणिताचा वापर आपण व्यावहारिक जीवनामध्ये म्हणजे दुकानामध्ये एखादी वस्तू घेण्यासाठी किंवा एखादी वस्तूच्या पैसे देण्यासाठी ज्यावेळेस आपण त्याचा वापर होतो त्यावेळेस ते काय होतं? अध्ययन संक्रमण होतं. जसे पोहण्याचे कौशल्याचा उपयोग कशामध्ये होतं? सायकल शिकण्यामध्ये होतो. कारण मग त्यातून कळते की कसं काय करायचं आणि स्नायू बळकट होतात आणि मग त्याचा वापर सायकल चालवण्यामध्ये होतो. तर अशा प्रकारे हे काय होतं? अध्ययन संक्रमण होतं. म्हणजे एका परिस्थितीत आपण एक गोष्ट शिकतो व तिचा दुसऱ्या परिस्थितीत उपयोग होतो याचा अर्थ अध्ययन संक्रमण होते. असे संक्रमण जर होत नसेल तर शिक्षणाचा जीवनाशी संबंध राहिला नसता. म्हणजे असे संक्रमण होते म्हणून शिक्षणाचा जीवनाशी संबंध आहे. पुढे पाहूया. तर संक्रमणाचे सुवर्ण 2 नियम आहेत. पहिला म्हणजे समान घटक जेवढे जास्त तेवढे संक्रमण अधिक. म्हणजे घटक जे आहेत ते काय पाहिजे? समान पाहिजे. जेवढे जास्त घटक समान असतील तेवढे संक्रमण हे अधिक होत असते. तसेच विशेषाकडून सामान्याकडे जर अध्ययन गेले तरच संक्रमण होते. म्हणजे विशेषाकडून सामान्याकडे म्हणजे शालेय अध्ययनाकडून व्यावहारिक जीवनाकडे. आपण सामान्य गोष्टींमध्ये जर गणिताच्या कोणत्या गोष्टींचा वापर होत असेल तर मग ते काय झालं? सामान्यकडे गेलं. म्हणजे व्यावहारिक जीवनामध्ये जर त्याचा वापर होत असेल सामान्य जीवनामध्ये तर ते काय झालं? अध्ययन संक्रमण झालं. म्हणजे विशेषाकडून सामान्याकडे. तर त्याचे मुख्य घटक कोणते आहेत? तर ज्ञान, तंत्र व कौशल्य, दृष्टिकोन व मूल्य. आता ज्ञान म्हणजे काय? तर ज्ञान म्हणजे संस्कृत भाषेचे ज्ञान हे हिंदी अध्ययनाला मदत करते. तसेच आपण असं जर धरलं की भूगोलमध्ये उष्णता व हवामान ह्या घटकामध्ये आपल्याला विज्ञानाचा काय होतो? उपयोग होत असतो. मग हे काय झालं? एका ह्याचे ज्ञान दुसऱ्या ह्याच्यामध्ये उपयोगी पडत असतं. म्हणजे एका विषयाचे ज्ञान हे दुसऱ्या विषयामध्ये उपयोगी पडते. जसे मराठी येत असेल तर आपल्याला हिंदी लगेच लवकर येते. तर अशा प्रकारे ज्यांना संस्कृत भाषा येते त्यांना मराठी लवकर येते. अशा प्रकारे किंवा त्यानंतर पुढचं पाहू. तंत्र व कौशल्य, ज्याच्यामध्ये टेनिस खेळण्याचे तंत्र जर एखाद्याला येत असेल तर त्याला बॅडमिंटनला ते उपयोगी पडते. तसेच एखाद्याला जर सायकल चालवता येत असेल तर त्याला 2 व्हीलर लवकर चालवायला येते. म्हणजे हे काय येतं? कौशल्य. एका कौशल्याचा उपयोग त्याने दुसऱ्या कौशल्यामध्ये पॉझिटिव्हरित्या झालेला आहे. म्हणजे ते कौशल्याचं काय झालं? संक्रमित झालं. तसेच दृष्टिकोन व मूल्य. दृष्टिकोन व मूल्य म्हणजे सत्यावर निष्ठा व सर्व कृतींवर परावर्तित होणे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर सत्य बोलणार, खोटं मी बोलणारच नाही आणि तो निष्ठावान राहिला तर त्याच्या कृतीतून ते काय होत असते? परावर्तित होते. किंवा एखादा प्राणीप्रेमी असेल त्याची दया होत असेल तर तो काय राहतो? तो एखाद्या गोष्टीवर काय राहतो? मग निष्ठावान राहतो. त्यालाच काय म्हणतात? दृष्टिकोन व मूल्य. म्हणजे त्याला ते दृष्टिकोन व मूल्य अवगत झाले. पुढचं पाहू. तर जसं आपण आत्ता मागं पाहिलं की अध्ययन संक्रमणाचे 2 सुवर्ण जे घटक सांगितले त्यामध्ये काय सांगितलं की जेवढे जास्त समान घटक. तर मग समान घटकांमध्ये कोणते येणार आहेत? तर ज्ञान, तंत्र व पद्धती, कौशल्य, विशिष्ट दृष्टिकोन, निष्ठा व मूल्य हे घटक काय आहे? एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यात ज्यावेळेस संक्रमित होतात जेवढे घटक अधिक तेवढे जास्त संक्रमण हे अधिक होते. पुढे पाहू. तर संक्रमणाचे 3 प्रकार आहेत. पहिलं म्हणजे धन संक्रमण, दुसरं म्हणजे ऋण संक्रमण आणि तिसरं म्हणजे शून्य संक्रमण.
तर आता धनसंक्रमण म्हणजे काय? जेव्हा एक अध्ययन दुसऱ्या अध्ययनास मदत करते. जसं एक अध्ययन काय करतं, दुसऱ्या अध्ययनाला मदत करतं, त्याला आपण काय म्हणू, धन संक्रमण. जसे पियानो वाजवण्याची कला ज्याला संपादित केली आहे तो काय करून हार्मोनियमचं वादन सहज शिकू शकतो. जसं संस्कृतचं शुद्ध उच्चारण कौशल्य एखाद्याला येत असेल तर त्याला मराठीचं उच्चारण एकदम सोप्या पद्धतीने पटकन तो करू शकेल. किंवा एखादा व्यक्ती जो मिळून मिसळून वागण्याची सवय असेल तर तो नवीन ठिकाणी जरी गेला तरी तो पटकन त्या लोकांच्या समूहामध्ये लवकर समरस होऊन जातो. म्हणजे अशा प्रकारे जे एका अध्ययनाचे त्याला दुसऱ्या अध्ययनामध्ये उपयोग होतो त्याला काय म्हणतात, आपण धनसंक्रमण म्हणतो. तसेच ऋणसंक्रमण. आता दुसरं ऋणसंक्रमण म्हणजे काय? जेव्हा एक अध्ययन दुसऱ्या अध्ययनास अडथळा निर्माण करते. म्हणजे एखादी गोष्ट आपली शिकलेली आहे तिचा जर दुसऱ्या अध्ययन करण्यामध्ये अडथळा निर्माण होत असेल तर त्याला काय म्हणतात, ऋणसंक्रमण. हे दुसऱ्या नंबरचं ऋणसंक्रमण. तर हे ऋणसंक्रमणाचं काय उदाहरण होईल, तर ऋणसंक्रमणामध्ये हिंदी वाक्यरचनेचे ज्ञान इंग्रजी वाक्यरचनेचे ज्ञान संपादन करण्यामध्ये मदत करत नाही. ते म्हणजे जर तुम्हाला हिंदी व्याकरण येत असेल तर त्याचा उपयोग तुम्हाला इंग्लिश व्याकरणामध्ये होऊ शकणार नाही किंवा इंग्लिश व्याकरणाचा उपयोग तुम्हाला हिंदी व्याकरणात होऊ शकणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतं की ते एकमेकाला अडथळा निर्माण करते. म्हणजे समजा एखादा श्रीमंत व्यक्ती असेल तर काही कारणास्तव त्याला त्याच्याकडचे पैसे गेले आणि त्याचे दारिद्र्य आलं तर त्याला त्या दारिद्र्यामध्ये जुळून घेणे काय होऊन जातं, कठीण होऊन जातं. मग इथं काय झालं, ऋणसंक्रमण झालं. मग अशा प्रकारे हे ऋणसंक्रमण होते. आता तिसरा प्रकार पाहू म्हणजे शून्य संक्रमण. शून्य संक्रमण म्हणजे जेव्हा एक अध्ययन दुसऱ्यावर कोणताही परिणाम करत नाही त्यावेळेस त्याला काय म्हणतात, शून्य संक्रमण असे म्हणतात. पुढे जाऊ तर अध्ययन संक्रमणाच्या काही उपपत्ती आहेत त्या देखील पाहूया. पहिली शक्तिवादी उपपत्ती. तर आता शक्तिवादी उपपत्ती ही जी आहे ती विल्यम जेम्स यांचे प्रणेते ज्याचे विल्यम जेम्स आहे त्यांनी 19व्या शतकाच्या अखेरपर्यंत या शक्तिवादी उपपत्तीचा प्रभाव होता. मुख्य विचार होता मानसिक शक्ती स्वतंत्र असून त्याचा विकास स्वतंत्रपणे करता येतो. म्हणजे आणि परिश्रम, लॅटिन, संस्कृत, भूमिती यासारख्या विषयातून विकास आणि कोणत्याही क्षेत्रात आपोआप संक्रमण. तर आता यांचं मत काय होतं की जसे लॅटिन, संस्कृत, भूमिती यासारखे विषय जे आहेत जे अवघड विषय जसे गणित, तर्कशास्त्र, हे लॅटिन, संस्कृत, भूमिती यासारखे जे विषय आहेत त्या विषयांचे काय असतं की त्याचे जेवढे विषय अवघड तेवढं जास्त तुमची शक्ती वाढते असं त्या शक्तिवादी उपपत्तीचं मत होतं. म्हणजे एखाद्या या शक्तीने योग्य दिशा देतात की कोणत्याही क्षेत्रामध्ये मग आपण काय होतो, यश मिळवू शकतो असं त्यांचं मत होतं. की जेवढं जास्त कठीण तेवढं जास्त तुम्ही शक्ती तुमची वाढेल आणि तुमचं यश वाढेल असं त्यांचं मत होतं शक्तिवादी उपपत्तीचं. त्यामुळे परंतु पुढे जसे त्यांचं मत होतं की जसं व्यायाम केले की स्नायू काय होतात, बळकट होतात. त्यामुळे उड्या मारणे, पोहणे या गोष्टी काय होतात, सहज शक्य होतात. जसं मानसिक शक्तीचं त्यांनी सांगितलं होतं की विषय जितका कठीण तितके चांगले तुम्हाला तुमचं यश संपादन तुम्ही कोणत्याही परीक्षेमध्ये करू शकता असं शक्तिवादी उपपत्तीचं मत होतं. परंतु नंतर हे मत बदललं गेलं आणि बरेच याच्यावर प्रयोग केले गेले आणि त्याच्या नंतर असा निष्कर्ष निघाला की असं काही नसतं की कठीण असेल तरच तुम्ही यश संपादन करू शकता, सोप्या गोष्टीतून देखील तुम्ही यश संपादन करू शकता. त्यामुळे नंतर 19व्या शतकाच्या अखेरनंतर याचा शक्तिवादी उपपत्तीचा प्रभाव हा कमी झाला आणि शक्तिवादी उपपत्तीला नाकारण्यात आले. पुढे पाहूया. दुसरं समान घटक उपपत्ती आहे. तर समान घटक उपपत्ती जी आहे ती थॉर्नडाईक आणि वुडवर्ड यांची उपपत्ती आहे जी 1924ला त्यांनी केली होती. त्यानंतर त्याचा मुख्य विचार काय आहेत त्यांचे, तर दोन वेगवेगळ्या विषयांचे अध्ययन करताना त्या दोन्हींमध्ये जितका सारखेपणा तितके संक्रमण अधिक. म्हणजे त्यांनी काय सांगितले, जे आपण आधी पाहिलं की जेवढे समान घटक अधिक तेवढे अधिक संक्रमण. म्हणजे पहिली परिस्थिती व नंतरची परिस्थिती यात काही घटक समान असावे लागतात. म्हणजे विषयांमधील साम्य हे सुलभ संक्रमणाचं काय उदाहरण आहे. म्हणजेच काय, गणिताचा अभ्यासाचा उपयोग पदार्थ विज्ञानाच्या अभ्यासामध्ये
होतो. जसे पेटी वाजवण्याच्या कला जर येत असेल तर त्याला टंकलेखन काय होते, सुलभ जाते. जसे संस्कृत शिकणाऱ्याला मराठी सहजरित्या येते. असे काही उदाहरणं आहेत त्याचे. पुढे पाहूया. आता द्विभागीय संक्रमण. द्विभागीय संक्रमणामध्ये डॉक्टर गोपाल स्वामी यांची आरसा व चाचणी यामध्ये त्यांनी केलं होतं. तर मुख्य विचार काय होता त्यांचा, की शरीराच्या एका भागाकडून म्हणजे उदाहरणार्थ उजवा हात व दुसऱ्या भागाकडे म्हणजे उदाहरणार्थ डावा हात होणारे तंत्रांचे संक्रमण. निष्कर्ष होते की दोन्ही परिस्थितीतील विषय, तंत्र, वृत्ती यांत जेवढे जास्त साम्य तेवढे संक्रमण काय आहे, अधिक होणार. पुढचं पाहूया. पुढची उत्पत्ती आहे सामान्यीकरण उत्पत्ती, ज्याचे प्रणेते C.H. जड यांची उत्पत्ती आहे. त्यांचा मुख्य विचार होता की अध्ययन परिस्थितीचे विश्लेषण करून त्यातील तत्व समजून घेतले तरच सामान्यीकरणामुळे संक्रमण शक्य होते. त्यांचा फोकस हा अनुभवांचे सामान्यीकरण याच्यावर होते. म्हणजे त्यांचं मत होतं की गणिताच्या सूत्रांचे सामान्यीकरण केल्याशिवाय त्याचा वापर व्यवहारामध्ये करणं, मग त्याचा वापर काय होईल की व्यवहारात करणं सोपं जाईल. म्हणून त्याचं सामान्यीकरण करणं आवश्यक आहे असं त्यांचं मत होतं. पुढे पाहूया. शेवटची ध्येयनिष्ठ उत्पत्ती ही बॅगले यांची उत्पत्ती आहे, ज्याच्यामध्ये मुख्य विचार सामान्यीकरण आवश्यक आहेच, पण ते केवळ यांत्रिक नसावे, ते ध्येयनिष्ठपणे केले गेले पाहिजे. तर यांचा निष्कर्ष होता एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ असेल तर अध्ययन संक्रमणाचे मूल्य वाढते. म्हणजे जर त्यांचं मत होतं की बंधुभाव, आता एखादा व्यक्ती, काही लोक बंधुभावाने राहतात परंतु काही कारणामध्ये त्यांच्यामध्ये जर काही अडथळा निर्माण झाला तर त्यांचा तो बंधुभाव काय होऊन जातो, नष्ट होऊन जातो. परंतु असं न राहता ते सहेतुक आणि ध्येयनिष्ठ राहिले पाहिजे, की त्यांनी स्वतःच्या बंधुभावावर काय ठेवलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे, निष्ठा ठेवली पाहिजे. जसे प्राण्यांवर दया करणारे असतील तर काही कारणास्तव जर प्राण्यांनी त्यांना हार्म केलं तर म्हणजे काही इजा केली तर मग त्यांना प्राण्यांबद्दलची सहानुभूती कमी होईल. असं न होता त्यांचे प्राण्यांवरची दया हा भाव कमी नाही झाला पाहिजे. ते एखाद्या गोष्टीवर निष्ठावान राहिले पाहिजे आणि सहेतुक राहिले पाहिजे, तरच अध्ययन संक्रमणाचे मूल्य वाढते असे या उत्पत्तीचं मत होतं. तर पुढे पाहूया. त्या उत्पत्तीची तुलना व दृष्टिकोन पाहूया. तर उत्पत्ती शक्तिवादी, त्याचे प्रणेते विल्यम जेम्स आणि संक्रमणाचा मुख्य आधार होता स्वतंत्र मानसिक विकास. दुसरी उत्पत्ती समान घटक थॉर्नडाईकची, जी परिस्थितीतील साम्यानुसार घडते. त्यानंतर द्विभागीय उत्पत्ती आहे डॉक्टर गोपाल स्वामी यांची, जे एका अंगाकडून दुसऱ्याकडे तंत्राचा प्रवास. त्यानंतर सामान्यीकरण C.H. जड यांचे तत्वाचे आकलन ही उत्पत्ती आहे. आणि ध्येयनिष्ठ म्हणजे बॅगले यांची उत्पत्ती आहे, ती सहेतुक दृष्टिकोन आणि मूल्यावर आधारित आहे. पुढे पाहूया. तर आता संक्रमणाचे फायदे. तर संक्रमणाचे बरेच फायदे असतात. तर त्यामध्ये शिक्षण जीवनाभिमुख होते. कशामुळे? तर अध्ययन संक्रमणामुळे काय होते, शिक्षण सुलभ होते आणि ते जीवनाभिमुख होण्यास त्याचा उपयोग ज्यावेळेस जीवनामध्ये होतो त्यावेळेस ते चांगले असते. त्यामुळं शिक्षण हे जीवनाभिमुख बनते. त्यानंतर वेळेची व श्रमाची बचत होते. विद्यार्थी केंद्रित व प्रोत्साहित होतात अध्ययन संक्रमणामुळे. तसेच विद्यार्थ्यांवर चांगले चिरंजीवी संस्कार हे संक्रमणामुळे होत असतात. पुढे पाहूया. तर संक्रमण आपोआप होत नाही, तर ते घडून आणावे लागते. तर ते प्रभावी शैक्षणिक संक्रमण कोणत्या गोष्टीतून घडून आणावे लागते? तर अभ्यासक्रमातून, अध्यापन पद्धतीतून आणि वेळापत्रकातून. पुढे पाहू. तर अभ्यासक्रमावरील परिणाम काय असतो संक्रमणाचा? तर उपयुक्तता व मूलभूत विषय, ज्याचा भविष्यामध्ये समाज घडविणारे विषय म्हणजे ज्याचा उपयोग होणार आहे असे विषय व ज्यांचा व्यवहारामध्ये विद्यार्थ्याला उपयोग करता येईल अशा विषयांचा वापर हा शालेय शिक्षणामध्ये केला गेला पाहिजे. तसेच पूरक व सुसंवादी म्हणजे विषयांचे समान संयोजन असायला पाहिजे, की ज्या विषयांचा उपयोग आणि समान संयोजन केले जावे. तसे ऐच्छिक विषय जसे समाजसेवा, कार्यानुभव असे विषय देखील असायला पाहिजे, की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये
दया, करुणा किंवा दुसऱ्यांबद्दलची सहानुभूतीची भावना, अशा भावनांचा देखील काय होईल, विकास होईल. अशा प्रकारे मूल्यधिष्ठित शिक्षणाचा देखील वापर केला गेला पाहिजे, की असे विषय देखील अभ्यासक्रमामध्ये समावेश केला पाहिजे. पुढे पाहूया. तर अध्यापन पद्धतीवर काय परिणाम होतो अध्ययन संक्रमणाचा. तर काय शिकवले जाते यापेक्षा कसे शिकवले जाते याला महत्त्व असते. शिक्षण पद्धतीची साधने कोणती येते. विशिष्टाकडून सामान्याकडे, पूर्णाकडून अखंडाकडे आणि मूर्ताकडून अमूर्ताकडे. म्हणजे विशिष्टाकडून सामान्याकडे जसं आपण आधीच सांगितलं की गणिताचे एखादे सूत्र शिकून किंवा गणित शिकून नंतर त्याचा सामान्य म्हणजे व्यावहारिक जीवनामध्ये उपयोग करणे. पूर्णाकडून म्हणजे एखादं मोठं गोष्टी आहे आणि त्याचे छोटे छोट्या खंडामध्ये विभागणी करणं. तसेच मूर्ताकडून अमूर्ताकडे म्हणजे एखाद्या मूर्त गोष्टीकडून अमूर्त गोष्टीचे ज्ञान मिळवणे, यालाच काय म्हणतात, मूर्ताकडून अमूर्ताकडे. यातून या सर्व गोष्टीतून काय होतं की विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, वक्तशीरपणा पण काय आहे की एक शिक्षकाने जोपासल्या पाहिजे, स्वतःमध्ये पण आणि विद्यार्थ्यामध्ये पण. पुढचं पाहूया. तर याचा अध्ययन संक्रमणाचा वेळापत्रकावर काय परिणाम होतो. तर अध्ययन संक्रमणाचा समान घटक असलेले विषय सलग ठेवावेत. त्यानंतर दुसरं, सोपे विषय सुरुवातीला मग कठीण विषयांकडे जावे. त्यानंतर तिसरं, एकसंधपणा व अखंडपणा असावा. आणि चौथं, चर्चा व उजळणीसाठी काय वेळ असावा. असे वेळापत्रक तयार केले जावे असं अध्ययन संक्रमणानुसार म्हटले आहे. त्यानंतर आता अंतिम निष्कर्ष काय येतो. तर अभ्यासक्रम, अध्यापन आणि वेळापत्रक. अंतिम निष्कर्ष म्हणजे शिक्षणाचे सक्षमीकरण होते. यातून योग्य अध्ययन संक्रमणाशिवाय शिक्षण ही केवळ माहितीची साठवणूक आहे. जेव्हा ज्ञान, कौशल्य आणि मूल्य खऱ्या जगात परिवर्तित होतात तेव्हाच शिक्षण हा जीवनाचा अविभाज्य भाग बनतो. उपयोजन हे शिक्षणाचे साध्य. तर अध्ययन संक्रमणामुळे शिक्षण खऱ्या अर्थाने जीवनाशी जोडले जाते. ज्ञानाचे रूपांतर जेव्हा निष्ठेमध्ये आणि मूल्यामध्ये होते तेव्हाच शिक्षणाचा खरा सेतू उभा राहतो. विद्यार्थी मित्रांनो, इथं हा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ पाहत जा, कारण मी बरंच मेहनत करून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असते. पूर्ण व्हिडिओ पाहत जा, त्यामुळे मला पण जरा मोटिवेशन मिळतं. आणि लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.